लग्नाच्या आधी धूम असते ती हळदीच्या कार्यक्रमाची. हळदीच्या कार्यक्रमासाठी मग हळदीच्या रंगाचे वेगवेगळे कपडे खरेदी केले जातात आणि फक्त नवरा नवरीच नाही बरं का, तर त्या हळदीच्या रंगामध्ये आलेली पाहुणे मंडळी सुद्धा रंगून जातात. हळदीचा खेळ कुणाकडे सगळ्यात जास्त चांगला खेळला जातो यावर मग चर्चाही रंगतात. याच्या लग्नात किती मजा आली होती, त्याच्या लग्नात किती मजा आली होती, अशी मजा आठवत हा हळदीचा कार्यक्रम अजून रंगवला जातो. पण मग ही हळद लावण्याचं धार्मिक कारण काय आहे? अर्थात ही हळद औषधी आहे, यात काही वादच नाही. पण त्याचबरोबर हळदीचा पिवळा रंग श्रीहरी विष्णूंनाही प्रिय आहे. त्याचबरोबर हळदही श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद जोडप्याला मिळावा यासाठी जोडप्यांना हळद लावली जाते. हे अनेक धार्मिक कारणांपैकी एक कारण आहे. त्याबरोबरच हळद लावल्याने वधूवरांना कुणाचीही दृष्ट लागत नाही अशीही एक मान्यता आहे. हळदीमुळे सगळ्या प्रकारच्या नकारात्मक शक्ती, वाईट विचार दूर राहतात आणि म्हणूनच त्या नवदाम्पत्यापासून सगळ्या प्रकारच्या नकारात्मक गोष्टी लांब राहाव्यात यासाठी लग्न सुरू होण्याआधी हळद लावली जाते. हळद लावण्यामागे आणखीनही बरीच कारणं आहेत, पण त्याला एक वैज्ञानिक आधार आहे आणि तो म्हणजे हळद त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असते. हळद लावल्याने त्वचेचा रंग निखरतो. त्याचबरोबर हळद लावल्यामुळे कुठल्याही प्रकारचा संसर्ग त्वचेवर होत नाही. आरोग्यासाठी हळद तर औषध आहेच आहे आणि म्हणूनही वधूवरांना हळद लावली जाते. कारण लग्नात अनेक माणसं वेगवेगळ्या ठिकाणांवरून येत असतात आणि सगळ्यांनाच वधूवरांना भेटायचं असतं. अशा वेळी वधूवरांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी वधूवरांना हळद लावली जाते असंही मानलं जातं. सगळ्यात महत्वाचं कारण सांगू, हळद लावण्याची प्रथा आपल्याकडे का चालत आली असावी? तर याच्यामध्ये आणखीन एक कारण हे सुद्धा आहे की हल्ली मुली पार्लरला जातात. मुलीच काय, मुलं सुद्धा लग्न ठरलं की पार्लरच्या अपॉइंटमेंट घेतल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारची महागडी फेशियल्स केली जातात. हे सगळं कशासाठी? तर लग्नात छान दिसावं यासाठी. आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस सुद्धा छान छान आपण दिसायला हवं असंच प्रत्येकाला वाटत असतं. आता पूर्वीच्या काळी मोठमोठी फेशियल्स नव्हती ना पार्लर होती आणि म्हणूनच मग हळदच नवरा नवरीला चमकवायचं काम करायची. म्हणून हळदीचा कार्यक्रम प्रत्येक लग्नात जोरात होतो हे खरं. तुमच्याकडे हळद खेळता की नाही? कमेंट करून नक्की